आणि फोडणी देताना थोडंसं तूप घालायचं, त्याच्यामध्ये मिरची तमालपत्र घालायची, हिरवी मिरची घालायची आणि थोडेसे खडे मसाले घालायचे। खडे मसाल्यामध्ये तमालपत्र, परत वेलची, लवंग, दालचिनी, हिरवी वेलची, मसाले वेलची, ते परत बदाम फूल हे सगळे थोडंसं घालायचं चवीनुसार। 1 मिनिटभर तेलामध्ये परतवायचं आणि जे आपण नारळाचं दूध काढलं होतं त्याच्यामध्ये ते पॅकेट आणलं होतं मसाल्याचं, पांढऱ्या रस्स्याचं मसाला, ते दुधामध्येच आपण त्या नारळाच्या दुधामध्येच मिक्स करून घ्यायचं आणि मग फोडणीमध्ये आपण ते रस्सा चिकनचा जो पाणी निघतंय ते पाणी आपण फोडणीमध्ये अगोदर ओतून घ्यायचं। त्याच्यानंतर ते आपण सगळं दूध आहे ते सगळं, म्हणजे हे मसाल्याचं दूध मी सेपरेट केलं आहे, थोड्याशा दुधामध्ये ते मसाला घातला होता आणि हे बाकी दुसरं दूधसुद्धा आहे, हे सगळं दूध त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आणि अगदी थोडंसं कडक होईपर्यंतच फक्त याला गरम करू द्यायचं, जास्त उकळी येऊ द्यायची नाही आणि आपल्याला ज्याची पाण्याची गरज आहे तेवढं